बाबा ओ किल्ला भुदरगड किल्ल्यावर आज आम्ही फिरायला आलो आहे इसूला घेऊन. इसूचा आवडता भुदरगड किल्ला. तर चला आपण बघू भुदरगड किल्ल्यावर काय काय आहे. हा फलक आहे भुदरगड किल्ल्याचा. ही बघा, जिथे सदर भरायची किल्ल्यावरची ती जागा. चला तर आपण सदरमध्ये चाललो आहोत. इसू, इसू, बघा सदरेचा भाग हा ही अशी सदर होती. बाबा किल्ला वाव तर बघा कशी आमची येसू पळत पळत जाते. बघा हे सदर आहे आणि सदरीमध्ये देवड्या सुद्धा आहेत खूप. अजून सुद्धा बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. आणि ह्या बघा अशा छोट्याशा पायऱ्या आणि त्या पायऱ्या चढताना आमची येसू. दीदीला काय करायचे बघ. बघा या सदरीच्या वरून दिसणारा किल्ल्याचा भव्य परिसर. या सदरीच्या उजव्या साईडला प्राचीन शिवलिंग मंदिर आहे. तिथे तर बघू शकता आपण खूप छान आभाळ दाटलेला आहे आणि मस्त किल्ल्याचा परिसर आपल्याला दिसत असेल. बघा या चिंचोळ्या पायऱ्यावरून आमची येसू कशी उतरते. तर ह्या सदरीच्या उजव्या बाजूला असलेले श्री शंभू महादेव मंदिर. हा पडका वाडा. पडका वाडा. हा बघा नंदी आणि आमची येसू आत मंदिरात प्रवेश करत आहे. बघा शिवाजी महाराज दिसतात. हात कसे जोडले जातात. रक्तातच शिवाजी महाराजांबद्दल आस्था प्रेम. पुढे बघू शकता आपण प्राचीन शिवलिंग आहे आत. आता त्याच्या साईडला असलेले हे निसर्ग माहिती केंद्र. यामध्ये सध्या हे बंद होते. तिथे खूप छान छान फोटो वगैरे लावलेले होते. ही घोडे बांधण्याची पागा खूप मोठी होती, भली मोठी. यावरून आपण समजू शकतो की ह्या किल्ल्यावर किती आपले म्हणजे मावळे असू शकतील. या बघा या एवढ्या परिसरामध्ये घोडे बांधायची जागा होती. आणि हा दुधी तलाव. दुधी तलाव म्हणजे एक भुदरगड किल्ल्यावरचे वेगळेच वैशिष्ट्य. दुधी तलाव यासाठी म्हणतात की ह्या तलावाचे पाणी असे दुधासारखे पांढरे पांढरे दिसते. हे बघा या दुधी तलावात आता एक पर्यटन स्थळ म्हणून कसं दिमाखात शोभत आहे. बघू शकता बोटी वगैरे वगैरे लहान मुलांसाठी वगैरे. पूर्ण सुरक्षितता घेऊनच ह्या बोटीमध्ये उतरण्यात येते. हे बघा आमची येसू कशी जाते.
आता काही महिन्यांपूर्वीच हा फलक लावलेला आहे ते. खूप छान दिसतो, सुंदर किल्ले भुदरगड. हे बघा गडावरील भैरवनाथाचं मंदिर. चांग भलं. तांबलं तांबलं. येशू आमची आशीर्वाद घेताना. आता हे बघा किल्ल्याच्या मुख्य तटबंदी जवळ असलेली तोफ. मग आमची येशू तोफेला नमस्कार करताना. लहान असूनही सांगायला लागूच नाही. सुस्थितीत ठेवलेली तोफ. आणि हा बघू शकता किती म्हणजे गर्द झाडे आहे. ही तटबंदी ही पूर्ण किल्ल्याच्या भोवती आहे आणि सुस्थितीत आहे. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे. आणि अशा जागोजागी पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या चढताना आमची येसू. उभ्या धाटणीच्या पायऱ्या असल्यामुळे तिचा हात धरून चढवताना. किती अप्रतिम आणि विहंगम दृश्य बघा. खूप छान नजारा. हे बघू शकता, ही जे बुरुज आहे, ह्या बुरुजाच्या वरून जेव्हा खाली शत्रू येतो तेव्हा वरून गरम तेल वगैरे ओतण्यासाठी केलेल्या जागा, खोबण्या. किती सुंदर नजारा आहे. वा. मधीच सूर्यनारायणाचे दर्शन घडत होते. खूप मस्त नजारा होता. हे बघा, ही जी तटबंदी आहे ती पूर्ण किल्ल्याच्या भोवती आणि पूर्णपणे सुस्थितीत असलेली आहे. आणि इकडे बघा, हे जे आहे तिथं छोट्या तोफा ठेवत असतील अशा प्रकारचे, म्हणजे खाली शत्रू आल्यानंतर त्यांच्यावर मारा करण्यासाठी. हे बघा. किल्ल्यावर लहान मुलांसाठी खेळण्यासाठी असे झोपाळे वगैरे सोय केलेली आहे, जेणेकरून एक पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध व्हावे.